नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आपला दोस्त चॅनल होस्ट डॉक्टर अक्षय मोरे. आज आपण एका वेगळ्या व्याधीबद्दल पाहणार आहोत. CVA, ज्याला स्ट्रोक असं म्हटलं जातं, ज्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये लकवा येणे किंवा अर्धांगवायू असं त्याचं नाव प्रचलित आहे. तर याविषयी या व्याधीचं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर वर्णन पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरुवात करूयात. तर सर्वात पहिल्यांदा CVA याला स्ट्रोक असं म्हटलं जातं, त्यालाच लकवा असं म्हटलं जातं, त्यालाच अर्धांगवायू असं म्हटलं जातं. तर हे का होतं? सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की बाबा, आपल्या ब्रेनला जर रक्तपुरवठा कमी पोचला किंवा पोचलाच नाही किंवा मेंदूमध्ये जर समजा रक्तस्राव झाला, तर त्या मेंदूच्या सेल असतात, त्या सेल खराब होतात. त्यामध्ये काही आपल्या मूव्हमेंटवर, आपल्या स्पीचवर, आपल्या व्हिजनवर, आपल्या इनव्हॉलंटरी मूव्हमेंटवर कार्य करणारे सेंटर्स असतात मेंदूमध्ये, ते खराब होतात आणि त्यामुळे पेशंटला एक साईडचा भाग हा पूर्णपणे लकवाग्रस्त होतो आणि त्याला CVA, स्ट्रोक किंवा अर्धांगवायू किंवा लकवा असं म्हटलं जातं. तर याचे प्रकार कोणकोणते? तर सर्वात पहिला प्रकार आहे इस्चेमिक. इस्चेमिक म्हणजे मेंदूमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात, त्या रक्तवाहिन्यामध्ये एखादी गुठळी जाऊन अडकणे किंवा तिथल्या रक्तवाहिनीचं जे वर्तुळ आहे ते कमी होऊन मेंदूला रक्तपुरवठा कमी पोचणे, याच्यामुळं जो स्ट्रोक होतो त्याला इस्चेमिक स्ट्रोक असं म्हटलं जातं. दुसरं आहे हिमोरेजिक स्ट्रोक. हिमोरेजिक स्ट्रोक म्हणजे काय? मेंदूमधल्या रक्तवाहिन्या जर हाय ब्लड प्रेशरमुळं किंवा त्या ठिकाणी जर फुगवटा येऊन जर फुटल्या आणि मेंदूमध्ये रक्तस्राव झाला, त्याच्यामुळं जो लकवा बसतो त्याला हिमोरेजिक स्ट्रोक असं म्हटलं जातं. तिसरं आहे ट्रान्झेमिक इस्चेमिक अटॅक. म्हणजे अशा वेळेस काय होतं की बाबा, एखादी रक्ताची गुठळी जाऊन मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये कुठंतरी अडकते आणि त्याच्या पुढचा रक्तपुरवठा काही सेकंदापुरता किंवा काही मिनटापुरता थांबला जातो आणि त्यावेळेस मेंदूला रक्तपुरवठा पोचत नाही. त्याच्यामुळं त्या ठिकाणी मनुष्याला काही वेळापुरता लकवा जाणवतो किंवा अर्धांगवायू जाणवतो. त्यालाच ट्रान्झेमिक इस्चेमिक अटॅक म्हटलं जातं. काही वेळानंतर ही गुठळी निघून जाते आणि पेशंट हा पूर्ववत होतो. यालाच ट्रान्झेमिक इस्चेमिक अटॅक म्हणतात. तर इस्चेमिक CVAमधलं सगळ्यात पहिलं कारण आहे हायपॉक्सिक कॉजेस. हायपॉक्सिक कॉजेसमध्ये सर्वात पहिलं येतं ते त्या ठिकाणी जर समजा रक्तपुरवठा कमी झाला, कशामुळे होऊ शकतो किंवा एकदम सडन कार्डियक अरेस्ट बसल्यामुळे मेंदूला काही मिनिटापुरता रक्तपुरवठा भेटला नाही, तरीही CVA बसू शकतो. दुसरं कारण आहे त्या ठिकाणी रेस्पिरेटरी फेल्युअर झालं, समजा ऑक्सिजनच भेटला नाही, तर मेंदूच्या ज्या सेल्स असतात त्या मरण पावतात आणि पेशंटला CVA होऊ शकतो. तिसरं हायपॉक्सिक कारण आहे की शॉक म्हणजे काय की बाबा, तुम्हाला जर सेप्टिक शॉक बसला किंवा एखाद्या हायपोॲलेमिक शॉकमुळे त्या ठिकाणी जर पेशंटला ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन किंवा त्या ठिकाणी ब्लड सप्लाय व्यवस्थित पोचलं नाही, तर त्या ठिकाणच्या सेल खराब होऊन पेशंटला CVA किंवा लकवा होऊ शकतो. हायपॉक्सिक झालं. तर एम्बोलिक म्हणजे जर समजा रक्ताची गुठळी निर्माण झाली, त्या ठिकाणी रक्ताची गुठळी निर्माण होऊन ही रक्ताची गुठळी जाऊन मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये अडकून पुढचा रक्तपुरवठा जर समजा हॅम्पर करत असेल किंवा तिथला स्टॉप करत असेल, तर तरीही लकवा होऊ शकतो. तर त्याची कारणं कोणकोणती? तर पहिलं आहे ते आर्टेरियल फिब्रिलेशन. आर्टेरियल फिब्रिलेशन म्हणजे काय की बाबा, पेशंटचा हार्ट रेट 130, 120, 150 असा जर इरेग्युलर राहत असेल, तरीही त्या ठिकाणी रक्ताची गुठळी तयार होऊन ही रक्ताची गुठळी जाऊन मेंदूमध्ये अडकून त्या ठिकाणी CVA म्हणजेच लकवा घडवून आणू शकते. दुसरं आहे ते लेफ्ट व्हेंट्रिक्युलर ॲन्युरिझम. लेफ्ट व्हेंट्रिक्युलमध्ये समजा काही प्रॉब्लेम झाला असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा रक्ताची गुठळी तयार होते आणि ते मेंदूमध्ये अडकून लकवा घडवून आणू शकते. तिसरं कारण आहे की बाबा, त्या ठिकाणी जर मेकॅनिकल वॉल बसवले असेल, त्यात जर काही डिफेक्ट झाला असेल, तरीही रक्ताची गुठळी तयार होऊन त्या ठिकाणी CVA घडून येऊ शकतो. त्याच्या पुढचं आहे ते थ्रम्बोटिक कॉजेसमध्ये. थ्रम्बोटिस म्हणजे थ्रम्बस, एक प्रकारचा त्या ठिकाणी कोलेस्ट्रॉलमुळं किंवा बाकी काही अजून ह्याच्यामुळं त्या ठिकाणी जर थ्रम्बस निर्माण झाला, म्हणजे गुठळी निर्माण झाली, तर ती पुढं जाऊन अडकून त्या ठिकाणी लकवा किंवा CVA घडून होऊ शकतं. त्यातलं पहिलं आहे हायपरटेन्शन. म्हणजे समजा BP तुम्हाला जास्त असेल तरी होऊ शकतं. डायबिटीस म्हणजेच जर तुम्हाला मधुमेह असेल, मधुमेहामुळे त्या ठिकाणी ॲथेरोस्क्लेरोसिस झालं असेल, म्हणजेच जर समजा हार्डनिंग ऑफ ब्लड वेसल्स, म्हणजे जर समजा मेंदूमधल्या रक्तवाहिनीचं जर वर्तुळ कमी झालं, तरीही तुम्हाला CVA होऊ शकतो. आणि जर तुम्हाला समजा जर हायपरलिपिडेमिया झाला किंवा जर समजा कोलेस्ट्रॉलचं रक्तामध्ये वाढलं, ते कोलेस्ट्रॉलच्या गुठळ्यावरती जाऊन अडकल्या, तरी तुम्हाला CVA होऊ शकतो. दुसरं जे प्रकार आहे त्याच्यामध्ये जे हिमोरेजिक स्ट्रोक कशामुळे होऊ शकतो, तर सर्वात पहिला आहे अनकंट्रोल्ड हायपरटेन्शन. हायपरटेन्शन म्हणजे काय की बाबा, तुमचा BP सारखा वरतीचं खाली राहतो आहे आणि तुम्ही त्याच्यावर गोळ्या घेताय किंवा मधूनच ट्रीटमेंट सोडून देताय, तर अशा वेळेस BP जास्त राहिल्यामुळं मेंदूच्या रक्तवाहिन्या तो BP सहन करू शकत नाही आणि फुटतात. फुटल्यामुळं त्या ठिकाणी रक्तस्राव होतो आणि पेशंटला लकवा बसतो.
दुसरं कारण आहे त्या ठिकाणी ॲन्युरिझम असणं, म्हणजे टायरला कसं गॅटर येतं तसं मेंदूच्या रक्तवाहिन्यामध्ये एक प्रकारचं ॲन्युरिझम येतं आणि हे ॲन्युरिझम पुढं जाऊन फुटलं तर रक्तस्राव होऊन हिमोरेजिक स्ट्रोक होऊ शकतो. अजून काय कारण असू शकतात, जर समजा तुम्ही पडला गाडीवरून किंवा तुम्हाला ट्रॉमा झाला किंवा डोक्यात मार लागला त्याच्यामुळं त्या ठिकाणी मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन सीव्हीए होऊ शकतो. अजून काय कारण असू शकतात, कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर्स असतील जसं की पॉलिसिस्टिक किडनी डिसीज असेल तरीही तुम्हाला सीव्हीए होऊ शकतो. किंवा जर समजा त्या ठिकाणी ॲट्रोव्हेनस जर समजा मालफॉर्मेशन झालं आणि ते जर समजा हायपरटेन्शनमुळे बस्ट झालं तरीही त्या ठिकाणी सीव्हीए होऊ शकतो. तर ही या सीव्हीएची कारणं आहेत. तर या लकवेची किंवा या अर्धांगवायूची किंवा या सीव्हीएची लक्षणं कोणकोणते, तर सर्वात पहिले लक्षात ठेवलं पाहिजे फास्ट म्हणजे फेशियल ड्रॉप. एक साईडचा चेहरा किंवा ह्या साईडचा किंवा ह्या साईडचा चेहरा जर समजा ड्रॉप होत असेल, शेजारच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल. दुसरं आहे ए फॉर्म आर्म डाब्स, म्हणजे तुमचा हात असा खाली येत असेल किंवा वरती अगेन्स्ट ग्रॅव्हिटी राहत नसेल किंवा पूर्णपणे विकनेस आला असेल, पायाला विकनेस आला असेल तरी हे ह्याचं लक्षण आहे. तिसरं आहे एस फॉर स्पीच डिफिकल्टीज, जर समजा तुम्हाला बोलण्यामध्ये अडथळा येत असेल तरी हे सीव्हीएचं लक्षण आहे. आणि टी फॉर टाईम हा खूप महत्त्वाचा आहे. पेशंट लकवेचे पेशंट खूप उशिरा येतात. जेवढा टाईम उशिरा होईल, कमीत कमी 6 तासाच्या आत आला तर तुमची पॉवर पूर्णपणे माघारी येऊ शकते. जसा जसा उशीर होईल तसा ट्रीटमेंट द्यायला अडचणी येतात आणि पेशंटला कायमचा लकवा बसू शकतो. तर हिमोरेजिक सीव्हीएमध्ये काय काय अजून लक्षण दिसू शकतात, हेडेक, लॉस ऑफ कॉन्शियसनेस, म्हणजे जर समजा पेशंटला बोलता येत नसेल, पेशंट बेशुद्ध अवस्थेत असेल किंवा पेशंट हा नुसता केवळ तुमच्या बोलण्याला रिस्पॉन्स देत असेल परंतु त्याला बोलता येत नसेल, पेशंट हा कोमेमध्ये असेल, तर समजायचं त्या पेशंटला हिमोरेजिक स्ट्रोक किंवा रक्तामुळं त्या ठिकाणी लकवा बसलेला हे समजून घेणं गरजेचं आहे. तर याचं निदान कसं करायचं, निदान करताना सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे की बाबा पेशंटला मस्टली पहिल्यांदा CT ब्रेन प्लेन करणं गरजेचं आहे किंवा MRI ब्रेन प्लेन करणं गरजेचं आहे. यावरून पेशंटला इश्चेमिक स्ट्रोक आहे का हिमोरेजिक स्ट्रोक आहे हे कळणं गरजेचं आहे, कारण इश्चेमिक स्ट्रोकची ट्रीटमेंट पूर्णपणे वेगळी असते आणि हिमोरेजिक स्ट्रोकची ट्रीटमेंट ही पूर्णपणे वेगळी असते. यातून मग पेशंट हा वाचेल किंवा पेशंटला पुढं काय अजून वेगळं काय करता येते का हे बघणं गरजेचं असतं. त्यानंतर अजून तुम्ही काय करू शकता, मेंदूला हेकडून आणि ह्या इकडून अशा 2 कॅरोटिड आर्टरी गेलेल्या असतात. ह्या आर्टरीमध्ये समजा काय ब्लॉकेज असेल तर तुम्ही कॅरोटिड अँजिओग्राफी करून सुद्धा त्या गोष्टी बघू शकता. जर CT ब्रेनमध्ये किंवा MRI ब्रेनमध्ये जर समजा काही सापडलं नाही तर तुम्ही कॅरोटिड अँजिओग्राफी करून त्या ठिकाणी जर काय असेल तर ते बघू शकता. किंवा काही पेशंटमध्ये ट्रान्झिमिक इस्चेमिक अटॅक येऊन गेलेला असतो, तेवढ्यापुरतं शरीरामध्ये विकनेस आलेला असतो. तर अशा वेळेस पेशंटचा हायपरलिपिडेमिया म्हणजे लिपिड प्रोफाईल बघणं गरजेचं आहे. पेशंटला हायपरलिपिडेमिया आहे किंवा नाही हे बघणं गरजेचं आहे. काय वेळेस एम्बोलसमुळं सुद्धा ट्रान्झिमिक इस्चेमिक अटॅक येऊन असतो. अशा वेळेस पेशंटच्या हार्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे का हे बघणं गरजेचं आहे. LV ॲन्युरिझम आहे का, आर्टिरियल फिब्रिलेशन आहे का किंवा हार्ट वॉलमध्ये काही प्रॉब्लेम आहे का हे बघणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, 2D इको करा, त्यानंतर लिपिड प्रोफाईल करा, CT ब्रेन या प्लेन किंवा MRI ब्रेन करणं गरजेचं आहे. तर हे या सीव्हीएचे निदान आहेत. तर सीव्हीए स्ट्रोक होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, काय प्रतिबंध केला पाहिजे, तर सर्वात पहिलं आहे स्टॉप स्मोकिंग. स्मोकिंग केल्यानं निकोटिन तुमच्या ब्लडचं जे वॉल आहे ते थिन करणार म्हणजे पातळ करायला सुरुवात करतं. या पातळ वॉल जर समजा आपलं ब्लड प्रेशर सहन झालं नाही किंवा त्या ठिकाणी जर समजा गुठळी जाऊन अडकली तर ते लवकर बस्ट होऊन तुम्हाला सीव्हीए व्हायची शक्यता असते. त्यामुळे स्मोकिंग करणं, सिगारेट ओढणं बंद करा. दुसरं आहे कंट्रोल द हायपरटेन्शन. आम्ही खूप सारे जे सीव्हीएचे केसेस आहेत त्याच्यामुळं बघतो की बाबा पेशंट हे आपली हायपरटेन्सिव्ह ट्रीटमेंट ही केवळ बंद केल्यामुळं किंवा इरेग्युलर राहिल्यामुळं पेशंटला सीव्हीए झाले. त्यामुळं तुमची अँटी हायपरटेन्सिव्ह जी ट्रीटमेंट आहे ती कंटिन्यू करा. दुसरं आहे कंट्रोल टू डायबिटीज. पेशंट हे मधुमेहाला खूप हलक्यात घेत आहेत. मधुमेहामुळं तुमच्या रक्ताची जी आतली लुमेन आहे म्हणजे वर्तुळ आहे ते कमी होतं, त्याला ॲथेरोस्क्लेरोसिस असं म्हटलं जातं, ज्याच्यामुळं रक्तप्रवाह कमी पोचतो, पेशंटला सीव्हीए होतो. त्याच्या पुढचं आहे कंट्रोल द कोलेस्ट्रॉल कंट्रोल करा. कोलेस्ट्रॉल म्हणजे रक्ताची जी चरबी आहे ती कमी करणं गरजेचं आहे. त्यासाठी स्टॅटिन वापरा किंवा तुम्ही एक्सरसाइज करू शकता. चरबीयुक्त आहार कमी घेणं गरजेचं आहे. 5वं आहे रिड्यूस द ओबेसिटी, म्हणजे तुमचा लठ्ठपणा कमी करणं गरजेचं आहे. एक्सरसाइज करा, चालणं ठेवा, जेणेकरून तुमची चरबी, पोटाची चरबी किंवा शरीरातील चरबी कमी होईल आणि तुम्हाला सीव्हीए होणार नाही. किंवा जर झाला असेल तर हे प्रतिबंध करणं गरजेचं आहे. पुन्हा सीव्हीए बसू शकतो.
तर याची ट्रीटमेंट काय, तर ट्रीटमेंटमध्ये सर्वात पहिलं आहे यूज TPA. TPA म्हणजे टिश्यू प्लाझ्मिनोजेन ॲक्टिवेटर. टिश्यू प्लाझ्मिनोजेन ॲक्टिवेटर कुठले कुठले, तर स्ट्रेप्टोकायनीज म्हणून एक प्रकारचं ॲक्टिवेटर आहे किंवा अल्टिपेज म्हणून आहे जे याच्यामध्ये वापरलं जातं. पण याचे काही क्रायटेरिया आहेत वापरण्याचे. सर्वात पहिला किंवा त्याला ॲक्टिव्ह ब्लिडिंग कुठं नसावं, ॲक्यूट पेप्टिक अल्सर जे ब्लिडिंग अल्सर आहेत ते नसावेत, किंवा पेशंटला हे ॲक्टिव्ह ब्लिडिंग झालेलं नसावं, किंवा पेशंट हा हिमोरेजिक CVAमध्ये नसावा, किंवा पेशंटला प्रिव्हियस 3 महिन्यामध्ये कुठली सर्जरी केली नसावी, तरही देऊ शकता. दुसरा आहे थ्रोम्बोक्टॉमी, म्हणजे एक प्रकारची वायर आत टाकून मेंदूमध्ये ज्या ठिकाणी थ्रोम्बस अडकला आहे तिथला तो काढून त्या ठिकाणी त्याची ट्रीटमेंट केली जाते. तिसरं आहे कॅरोटिड रिव्हॅस्क्युलेशन. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं आहे ते कॅरोटिड आर्टरी स्टेन, म्हणजे ज्या ठिकाणी थ्रोम्बस अडकले आहे त्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी ॲथेरोस्क्लेरोसिस झालेलं आहे, ल्युमेन बारीक झाले आहे त्या ठिकाणी स्टेन टाकला जातो, जाळी टाकली जाते आणि ब्लड सप्लाय हा पेटंट केला जातो. दुसरं आहे ते ॲरोटिड एंडोडेक्टॉमी, म्हणजे त्या ठिकाणचं जे ॲथेरोस्क्लेरोसिस आहे ते बाहेर काढलं जातं, किंवा त्या ठिकाणचं जे थ्रोम्बस आहे ते पूर्णपणे वायर टाकून वडून फोडून बाहेर काढलं जातं. चौथं आहे की यूज अँटीप्लेटलेट, म्हणजे जर समजा रक्ताची गुठळी असेल, एम्बोलिझम झाला असेल तर त्या ठिकाणी ॲस्पिरिनसारखे किंवा क्लॉपिडोग्राफसारखे ड्रग्स वापरले जातात. तुम्हाला जर हिमोरेजिक स्ट्रोक असेल तर हिमोरेजिक स्ट्रोकची ट्रीटमेंट पूर्णपणे वेगळी असते. पेशंटला त्या ठिकाणी TPA वापरता येत नाही. दुसरं जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला इंट्राकॅम्युलर प्रेशर असेल तर मॅनेटॉल वापरलं जातं. त्यानंतर दुसरं आहे ते डायरेटिक वापरलं जातं. तिसरं त्या ठिकाणी जर समजा जास्त प्रमाणामध्ये ब्लिडिंग असेल तर सरळ सर्जरी केली जाते आणि क्रॅनिओटॉमी केली जाते. तर ही या CVAची ट्रीटमेंट आहे. तर हा व्हिडिओ इथं समाप्त करतो आहे. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. या CVAविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी त्याचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. तुम्हाला जर मला फॉलो करायचे असेल तर माझ्या सोशल मीडियाच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथं जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार. धन्यवाद.